हाय चिनू, आज कुठे जायचं आपण? परशुरामांच्या भूमीत आले तर त्यांचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. हाय, मी आहे चिनू अँड टुडे इज द डे 7 इन सिरीज चिनू चालली कोकणात. सो आज आम्ही चालल्यात लाडघरवरनं गुहागरला. बट यावेळेस नो फेरी, आम्ही चालत वाया चिपळूण. तुम्ही विचार करत असेल चिपळूण तर कोस्टलमध्ये नाही आहेत, मग काय चाललंय? पण कोकणात आलो आहेत, परशुरामाचं दर्शन तर घ्यायलाच हवं ना. चला तर मग जाऊयात. आज आम्ही आलो होतो श्री परशुराम देवस्थानला, जे आहे मुंबई गोवा हायवेवरती. कोकण सिरीज करताना परशुरामाचं दर्शन घेणं मस्त आहे असं वाटलं. जरी थोडा मोठा डिटॉर होता तरी ठरवलं इथे यायलाच पाहिजे. असं म्हणतात की कोकण भूमी ही भगवान परशुरामाने समुद्र मागे हटवून निर्माण केली आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे मंदिर शांत, श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. आम्ही जस्ट दर्शन घेऊन आले. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर मुंबई गोवा हायवेवरती असाल तर या मंदिरात नक्की भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल. त्यानंतर आम्ही हॉटेल अभिषेक इथे लंच केलं आणि थेट गुहागरच्या दिशेने निघालो. रस्ता लांबचा होता पण आम्ही दोघे आमच्या फेवरेट सॉन्गवरती मस्तपैकी गाडीमध्ये छान टाइम स्पेंड करत होतो. ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आए. गुहागरला पोहोचलो आणि आम्ही चेक इन केलं सागर समीप होमस्टेमध्ये. एंट्रीला दोन्ही बाजूला उंच सुपाऱ्यांची झाडं, एकदम ब्युटिफुल वाईब्स. सिम्पल पण खूप पीसफुल प्रॉपर्टी. आजूबाजूला नारळाची झाडं, फुलं आणि बीच फक्त 5 मिनिटं वॉकिंगवरती. आजचा प्लॅन सिम्पल होता. प्रॉपर्टीमध्ये रिलॅक्स करायचं, संध्याकाळी चहा, थोडा शांत वेळ आणि मग छान डिनर करून आम्ही आमचा डे एंड केला. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन, हॅलो फ्रॉम चिनू कंटिन्यूज. बाय.